पुण्यात पुस्तक महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज दुसऱ्या दिवशी 2.5 लाख लोक जे आहेत त्यांनी या महोत्सवाला भेट दिली आहे। आपल्याबरोबर आयोजक राजेश पांडे, त्याचबरोबर लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे ते या पुस्तक महोत्सवासाठी आलेत। सर, मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहताना मिळतो। प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्याचा अनुभव 9 डिसेंबरला घेतला। जवळजवळ 7.5 लाख पुणेकरांनी वाचलं आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की गेल्या 2 दिवसात म्हणजे आज रात्रीपर्यंत हा आकडा कदाचित 2.25 लाखाच्या वरती जाईल ज्यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिलेली आहे। आपण जर प्रकाशकाशी बोललात तर काही प्रकाशकांनी म्हटलं की आमची काल आणि परवा आज मध्ये आमची आवृत्ती संपलेली आहे असंही म्हणणारे प्रकाशक या ठिकाणी आहेत। तसे मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस सगळं थीम नवीन आहे, सगळं वेगळं पण पाहायला मिळतं। प्रचंड वेगळेपण आहे आणि मोठंही आहे। मागच्या वर्षी 600 होते, 800 स्टॉल असल्यामुळे खूप मोठा परिसर या ठिकाणी व्यापलेला आहे। पूर्णपणे या ठिकाणी आपण बघतोय। एक विशेष म्हणजे काल सकाळी उद्घाटनापूर्वी इथे किमान 50,000 लोक सकाळी येऊन गेलेली आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की पुणेकर फार उत्सुक आहे या सगळ्या प्रदर्शनाला यायला। पुणेकर उत्सुक आहेत। लेखक दिग्दर्शक म्हणून आपण जर बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि पांडेजींचा हा उपक्रम सर्वांना म्हणजे आपुलकीने आपलासा करणार। हे बघ, 1992-93ला पांडे साहेबांचा मी ABVPचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो। आज परत 30-32 वर्षांनी पुणेकरांची नाडी ओळखलेला माणूस मी म्हणतो। का माहिती आहे का, ही पुणेकरांची भूक आहे। अरे, पुणेकरांना वेगळं काही नको आहे। पुणेकरांना पुस्तकं हवी आहेत, पुणेकरांना सवाई महोत्सव हवा आहे, पुणेकरांना वसंत व्याख्यानमाला हवी आहे। या शहरातल्या माणसांची एक अभिरुची आहे आणि ती पुस्तकांमध्ये एकाच मैदानावरती जगभरातील सर्व विषयांवरची पुस्तकं पाहायला मिळणं ह्याच्यासारखं सुख नाही। नवीन पुस्तकाच्या पानांचा वास आपण घेतो, इथं तर लाखो नवीन पुस्तकं आहेत। त्या पानांचा वास सगळ्या पुण्यात दरवळला आहे। त्यामुळे ही पर्वणी आहे सगळ्या भाषेतलं साहित्य, सर्व भाषेतलं साहित्य तुम्हाला इथं पाहायला मिळतं। हे पुणे पुस्तक महोत्सव आणि तुला माहिती आहे फक्त पुणेच नाही, आजूबाजूच्या जिल्ह्यांमधनं तालुक्यांमधनं माणसं येत आहेत। तर म्हणजे हे अवर्णनीय आहे। हा महोत्सव आता पुणेकरांचा राहिलेला नाहीये, हा महोत्सव वाचकांचा झालाय। जो वाचक आहे तो लांबून येतोय आणि मी सांगतो की रोज या। म्हणजे तुम्हाला कुठल्या ताण असेल, दुःख असेल, अडचण असतील, टेन्शन असेल, इथं तासभर येऊन पुरा पुस्तकांच्या सानिध्यात तुमचं टेन्शन हलकं होईल इतकं आम्ही ग्वाही देतो तुम्हाला। कारण राजेश पांडे आणि त्यांच्या टीमने, आमचे फडणवीस साहेब, ह्या माणसांना इतकं कौतुक केलं पाहिजे या लोकांचं की दिवस रात्र राबून यांनी पुणेकरांना जे पाहिजे ते दिलंय। त्यामुळे हॅट्स ऑफ राजेश पांडे सर, हॅट्स ऑफ फडणवीस साहेब, हॅट्स ऑफ चाकणे सर, मंताळकर मॅडम, जी काही टीम आहे, तुमच्या कामाचं कौतुक पुणेकर पाहतायत। 2.5 लाख लोक 2 दिवसात, म्हणजे अजून दिवस चालूच आहे, शनिवार रविवार मध्ये आलेत आणि इकडं शनिवार रविवार मंगळवार असलं काही बंधन नसतं वाचनाला। त्यामुळं शनिवार रविवार आले तितकेच लोक सोमवारी येणार आहेत, मंगळवारी येणार आहेत। त्यामुळं सामच्या सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना मी अशी विनंती करतो, मुळात साम TV म्हणतो आपण, सामवेद, ज्याच्यामध्ये साहित्य, संगीत, नृत्य सगळं समावेश होतं ज्या वेदात, ते नाव तुम्हाला आहे। त्यामुळं तुमच्या म्हणजे सामच्या प्रेक्षकांनी तर आलंच पाहिजे। उद्या मुख्यमंत्री पण येतात। मुख्यमंत्री वाचक आहेत, आपल्याला माहिती आहे। त्यांनी पुणे पुस्तक महोत्सवाचा पुणेकर वाचत आहे याच्यात 3 वेळेस त्यांनी सहभाग घेतलेला आहे। तेव्हा ते पहिल्या वेळेलाही होते, दुसऱ्या वेळेलाही होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मी 3 वेळेस येणार। ते आजही आलेले आहेत आणि तरुण लोक आहेत, ते सगळे वाचत आहेत, त्यांना सगळ्यांनाच आनंद आहे ते येणार आहे त्याचा। तर उद्या बघू आपण काय काय होईल ते। मुख्यमंत्री उद्या येतात, काय नियोजन असणार आहे, कसं नियोजन? उद्या माननीय मुख्यमंत्री जे एक सर्व अर्थाने चांगले वाचक आहेत, राजकारणी जरी ते वाचक आहे आणि त्यांचं याच्यावर प्रचंड प्रेम आहे। पुणे पुस्तक महोत्सवाचा त्यांना पहिल्यापासून खूप त्यांची आवड आहे आणि ते खूप पाठिंबा देतात। उद्या ते येत आहेत, सगळ्यांशी संवाद साधणार आहे आणि उद्या एका पुस्तकाचं प्रकाशनही ते करणार आहे आणि पूर्ण प्रदर्शन बघणार आहेत।
सगळ्या हॉलला सुद्धा सगळ्या स्टॉलला सुद्धा ते भेट देणार आहेत आणि पुस्तकही खरेदी करणार आहेत. की आपण जर बघितलं तर पुणेकरांची ही गर्दी जी आहे ती सध्या आता आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि मुख्यमंत्री उद्या या ठिकाणी पुस्तक प्रकाशन जे आहे तेही करणार आहेत. आणि आता जर बघितलं तर अनेक कलाकार असतील, पुणेकर असतील, ते सध्या फर्ग्युसन कॉलेजच्या या पुस्तक महोत्सवासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन कटकेसह सागर साम TV.